रामकृष्ण हरी. राखी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व आहे. भावा बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे. त्या सोहळ्यासाठी आपल्याला ओवाळण्यासाठी किंवा राखी बांधण्यासाठी ओवाळायचं ताट कसं असावं, तर ताटामध्ये 2 आरत्या घेतलेल्या असाव्या, दिवे लावलेले असावेत. त्यानंतर हळदी कुंकाचं पंचपाळ सुद्धा ताटामध्ये आपलं असलं पाहिजे. त्यानंतर कुंकाचा ओलागंध तयार केलेला असायला पाहिजे. तांदूळ थोडेसे, ओवळण्यासाठी सुपारी, हळकुंड आणि सोन्याची अंगठी. आणि नेहमी आपण ओवाळताना पेढा घेतो, त्याच्यामुळे पेढ्याची एक छोटी वाटी. आणि रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा आहे म्हणून ओल्या नारळाची छान अशी वडी. त्याला खूप राखी पौर्णिमे दिवशी ओल्या नारळाच्या वडीला खूप महत्त्व आहे. आणि आपल्याला जशा पाहिजे तशा राख्या हे आपलं ओवाळायचं ताट असलं पाहिजे. आणि त्यामध्ये आपल्याला भावाला देण्यासाठी 5 पानं आणि 1 सुपारी असली पाहिजे. आणि त्याबरोबर 1 नारळ आणि करदुडा, हे पण नारळ आणि करदुडा सुद्धा ताटामध्ये असला पाहिजे. म्हणजे हे आपल्या सर्व ताटामध्ये असायला पाहिजे. सर्वप्रथम कुंकू लावून त्यावर तांदूळ थोडेसे चिटकवून आणि डोक्यावरही तांदूळ टाकायचे. त्यानंतर कपाळाला सुपारी, हळकुंड आणि अंगठी लावायची. त्यानंतर दिव्याचे सुद्धा थोडेसा ज्योत डोळ्याला लावून घ्यायचे. त्यानंतर राखी बांधायची. गोड पेढा किंवा ओल्या नारळाची वडी द्यायची आणि पान, सुपारी आणि नारळ भावाला द्यायचा. आणि आपल्यापेक्षा मोठा भाव असला तर भावाचे दर्शन घ्यायचे. या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानशी भेटवस्तू देतो. अशी ही आपली राखी पौर्णिमा सर्वत्र उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. असे छान छान वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.